शिवीनला अस्वस्थ पाहून शिखर त्याला विचारतो, काय झालं? शिवीन आधी काही सांगत नाही, पण शिखरच्या वारंवार विचारल्यानंतर तो त्याला सगळी गोष्ट सांगतो. शिवीनचं बोलणं ऐकून शिखर पटकन म्हणतो, कदाचित अवी तुझाच तर मुलगा नाही ना? आता पुढे. हे ऐकून शिवीन थोडं उपहासात्मक हसतो आणि म्हणतो, काश असा विचार मी पण करू शकलो असतो. पण माझं आणि युवांशीचं नातं कधी इतकं पुढे गेलंच नाही की अवी माझा मुलगा असावा. शिखरला शिवीनच्या आवाजातील वेदना जाणवत होती. त्यालाही कळत नव्हतं की तो शिवीनला कसं समजावेल. शिखर विचार करतो, युवांशीने शिवीनसोबत 5 वर्षापूर्वी ब्रेकअप केलं होतं आणि अवी 4 वर्षाचा आहे. म्हणजे युवांशी कदाचित आधीच कोणावर तरी प्रेम करत होती किंवा ब्रेकअपनंतर लगेच दुसऱ्याशी रिलेशनशिपमध्ये गेली. हे शब्द शिवीनसाठी दगड मारल्यासारखे होते. त्याला असं वाटत होतं की युवांशीला त्याच्यावर नव्हे तर कोणा दुसऱ्यावर जास्त विश्वास होता आणि तिने त्याच्याऐवजी दुसऱ्यावर प्रेम केलं. हे त्याला अजून जास्त त्रास देत होतं. पण जर युवांशी त्याच्यावर प्रेम करत नव्हती तर तिने त्याचा फोटो का ठेवला होता? या सगळ्या विचारांमध्ये शिवीन गोंधळलेला होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवीचा वडील कोण आहे याचं उत्तर फक्त युवांशीच देऊ शकत होती. शिवीने आधीच युवांशीची माहिती मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते, पण त्याला अजूनही काही कळलं नव्हतं. तो विचार करतो की आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळतील. तेवढा शिखर म्हणतो, माझ्या मते युवांशीशिवाय एकच व्यक्ती आहे जी आपल्याला सत्य सांगू शकते. शिवीन आश्चर्याने त्याच्याकडे बघतो. शिखर थोड्या थरथरत्या आवाजात म्हणतो, रुही. हे ऐकून शिवीन म्हणतो, ओ गॉड, मी हे कसं विसरलो? तिला नक्की सगळं माहीत असेल युवांशीबद्दल. शिखर म्हणतो, पण मला नाही वाटत ती आपल्याला काही सांगेल. शिवीन शिखरचं म्हणणं समजून घेतो. त्याला हेही माहीत होतं की शिखर आजही रुहीवर प्रेम करतो, जरी तो दाखवत नसला तरी. शिवीने त्याला अनेकदा सांगितलं होतं की त्यांच्यामुळे असं करू नकोस, पण शिखर दरवेळी हेच म्हणायचा, माझं तिच्यावर प्रेम नव्हतं, फक्त अट्रॅक्शन होतं. पण शिवीनला माहीत होतं की ते फक्त अट्रॅक्शन नव्हतं. एकदा त्याने रुहीशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याआधीच शिखरला कळालं आणि त्याने त्याला शपथ दिली की तोपर्यंत रुहीला भेटायचं नाही जोपर्यंत तो स्वतः तयार होत नाही. काही दिवसांनी रुही शहर सोडून गेली आणि म्हणूनच शिवीन कधीच तिला भेटू शकला नाही. शिवीनला तिच्याकडून युवांशीबद्दल माहिती मिळवायची होती, पण रुही भेटायलाच तयार नव्हती. तो शिखरला म्हणतो, एकदा तरी आपण प्रयत्न करून बघू शकतो ना? शिखरची इच्छा नव्हती की त्याने रुहीला भेटावं, पण तरीही तो होकार देतो. तो कुणाला तरी सांगतो की रुहीची माहिती मिळवून मला सांगा. दरम्यान युवांशी आत येते आणि अवीला विचारते, बाळा, नायराच्या मामाने तुला काही विचारलं का? अवी नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, मी तर पूर्ण वेळ नायरासोबतच होतो, त्यामुळे ते काहीच विचारू शकले नाही. हे ऐकून युवांशीला हायसं वाटतं. ती खुश होते की शिवीनला काही कळालं नाही. हे पाहून अवीला काहीतरी गडबड असल्याचं जाणवतं, पण तो काहीही न बोलता आपल्या खोलीकडे निघून जातो. रुही ऑफिसमधून बाहेर येऊन गाडीच्या दिशेने चालत असते, तेव्हाच तिच्यासमोर 2 पुरुष येऊन उभे राहतात. त्यांना पाहून रुहीला धक्का बसतो. आश्चर्य आणि रागाच्या संमिश्र भावनेने ती म्हणते, तुम्ही इथे काय करताय? ते दोघं म्हणजे शिखर आणि शिवीन होते. शिखर तोंड फिरवून उभा राहतो. तो काही बोलत नाही, पण शिवीन म्हणतो, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. हे ऐकून रुही रागाने म्हणते, पण मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही आहे. इतकं बोलून ती त्याच्या शेजारून निघून जाणारच असते. तेव्हाच कोणीतरी तिचा हात धरतो. तो शिखर असतो. तो रुहीकडे पाहून म्हणतो, शिवीनने सांगितलं ना त्याला बोलायचं आहे. रुही रागाने आपला हात झटकते आणि त्याच टोनमध्ये शिखरकडे पाहून म्हणते, मी सांगितलं ना मला काही बोलायचं नाही. दोघं एकमेकांकडे रागाने बघायला लागतात. तेवढा शिवीन मध्ये येतो आणि म्हणतो, शिखर, तू गाडीपाशी जा, मी बोलून येतो. शिखरला जायचं नसतं, पण त्याला शिवीनला नाराज करायचं नव्हतं, म्हणून तो निघून जातो. शिखर जाताच रुहीसुद्धा जायला निघते, पण शिवीन म्हणतो, अवीचा खरा बाप कोण आहे? हे ऐकून रुहीचे पाय थांबतात. ती त्याच्याकडे वळून म्हणते, तुला काय फरक पडतो? जो कोणी आहे तो युवांशीवर खूप प्रेम करतो, म्हणून हे सगळं सोड आणि आपला वेळ वाया घालवू नकोस. इतकं बोलून ती वळते, पण शिवीनचं एक वाक्य तिच्या कानावर पडतं, खूप प्रेम करतो म्हणूनच कदाचित युवांशीला अवीच्या जन्माच्या आधी सोडून गेला. हे ऐकून रुही हादरते. ती म्हणते, हे तुला अवीने सांगितलं ना? शिवीन मान हलवतो.
रुही डोकं धरते. शिवीन तिला विचारतो, प्लीज मला सांग, कोण आहे तो? विषय बदलत ती म्हणते, तुला काय फरक पडतो? तुला तर ह्याचासुद्धा फरक पडत नाही की युवांशी जिवंत आहे की नाही, तर ह्या सगळ्यांचा काय फायदा? हे सगळं ऐकून शिवीनला खूप राग येतो. तो म्हणतो, जर तू मला सांगू इच्छित नसशील तर ओके, पण रागात येऊन स्वतःच्या मैत्रिणीविषयी तरी असे शब्द वापरू नकोस. आपल्यामध्ये जे काही झालं ते झालं, पण आजही मला युवांशीच्या अस्तित्वाचा फरक पडतो आणि याचा पुरावा देण्याची मला गरज नाही. हे ऐकून रुही चिडून म्हणते, मग त्यावेळी कुठं गेला होतास? जेव्हा 5 वर्षापूर्वी युवांशी जीवन आणि मृत्यूच्या दारात होती, ती कोमामध्ये होती आणि तू म्हणाला होतास की मला काही फरक पडत नाही, ती जिवंत राहो की मरो. शिवीन चक्रावतो. त्याला काहीच कळत नाही. तो म्हणतो, हे तू काय बोलतेस? युवांशीचा अपघात झाला? असं काही होऊच शकत नाही. मी माझ्या युवीबद्दल असं कधीच बोललो नसतो, मग ते 5 वर्षापूर्वी असो किंवा आज. रुही म्हणते, मला माहीत होतं तू असंच नाकारणार, म्हणूनच आजही माझ्याकडे तुझे मेसेजेस आहेत. ती आपला फोन काढते आणि त्याला स्क्रीनशॉट दाखवते. त्या घटनेला 5 वर्ष झाली होती, पण तो मेसेज अजूनही तिच्याकडे होता. रुही त्याला ते मेसेजेस दाखवते. हे बघून शिवीन शॉक होतो. रुही म्हणते, मी तुला खूप कॉल्स केले. मला खात्री होती की अपघाताचं ऐकल्यावर तू नक्की येशील, पण तू कधीही कॉल उचलला नाहीस. मी तुला भेटण्याचा प्रयत्न केला, पण तू भेटलाच नाहीस. शेवटी मी तुला मेसेज केला आणि तू थेट उत्तर दिलंस, ती जिवंत राहो की मरो मला काही फरक पडत नाही. शिवीनला कसं रिॲक्ट व्हावं ते समजत नव्हतं. त्याच्या मनात खूप वेदना होत होत्या. ज्यावेळी युवांशीला त्याची गरज होती, तो तिच्यासोबत नव्हता. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. तो एका गाडीला धरून उभा राहतो. हे पाहून रुहीही आश्चर्यचकित होते. शिवीनची अशी अवस्था पाहून शिखरही तिथे येतो. तो शिवीनजवळ येत घाबरून त्याला विचारतो, काय झालं? तू ठीक आहेस ना? पण शिवीन अजूनही काहीच उत्तर देत नाही. हे पाहून शिखर रुहीकडे रागाने पाहतो आणि म्हणतो, तू काय केलं? काय सांगितलंस त्याला? रुहीसुद्धा तशाच रागाने म्हणते, मी फक्त खरं सांगितलं. मला वाटलं नव्हतं की हा एवढं नाटक करेल. यावर शिखर जोरात ओरडतो. शिखर नाटक करत नाही. तुझ्या मैत्रिणीमुळे त्याची जी अवस्था झाली होती ती तू पाहिलेली नाहीस, म्हणून तुला हे सगळं नाटक वाटतंय. शिखर अजून काही बोलणार तेवढ्या शिवीन त्याचा हात धरून त्याला शांत करतो. शिखर काही बोलण्याआधीच शिवीन विचारतो, 5 वर्षापूर्वी माझ्या फोनचं काय झालं होतं? शिखर गोंधळून जातो. तो विचारतो, तू हे का विचारतोयस? तो तर हरवला होता बहुतेक. शिवीन विचारतो, जर फोन हरवला होता तर माझ्या फोनवरून तो मेसेज गेलाच कसा? शिखर अजूनही त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असतो. शिवीन रुहीकडे फोन मागतो. रुहीला काहीच समजत नाही, पण ती फोन देते. त्यात अजूनही तो फोटो ओपन असतो. शिवीन तो शिखरला दाखवतो. हे पाहून शिखर हैराण होतो. त्याच्या डोक्यात 5 वर्षापूर्वीच्या घटना फिरू लागतात. शिवीन म्हणतो, तू मला खोटं सांगितलं होतंस ना? माझा फोन हरवला नव्हता, तो कोणीतरी घेतला होता. शिखर विचारात पडतो की त्याच्याकडून हे काय झालं. तिथेच रुहीसुद्धा हे ऐकून धक्क्यात जाते. तिला कळत नव्हतं, जर तो मेसेज शिवीने पाठवला नव्हता तर मग कोणी पाठवला होता. शिखर पश्चात्तापाने म्हणतो, माफ कर मित्रा. हो, मी खोटं बोललो होतो. तुझा फोन हरवला नव्हता, पण खरंच मला युवांशीच्या अपघाताबद्दल काहीच माहिती नव्हती. शिवीन मात्र खूप रागात होता. त्याला काहीही ऐकायचं नव्हतं. त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट चालू होती. जेव्हा त्याच्या युवीला त्याची गरज होती तेव्हा तो तिच्यासोबत नव्हता. शिवीन रागाने ओरडतो, माझा फोन कोणाकडे होता? शिखर उत्तर देण्याआधी थोडा थांबतो, पण हे लक्षात घेऊन की त्याच्याकडून युवांशी आणि शिवीन दोघांसोबत अन्याय झाला आहे, तो सांगतो, जेव्हा मी तुला घरी आणलं तेव्हा तुझा फोन माझ्याकडे होता. त्याचवेळी रुहीचा फोन आला होता. मी तिच्याशी रागाने बोललो आणि मग रागात तुझा फोन फेकून दिला. तो फोन नंतर तुला परत द्यायचा होता, पण मी शोधायला गेलो तेव्हा तो गायब झाला होता. पुढे मला कळलं की तुझा फोन तुझ्या आईकडे आहे. मी त्यांना सांगितलं तर त्यांनी मला फसवलं. त्यांनी म्हटलं, जर फोन तुझ्याकडे गेला तर तू पुन्हा युवांशीशी बोलशील आणि तिच्याशी संबंधित काही कळलं तर तू अजून दुखावशील. म्हणून त्यांनी फोन स्वतःकडे ठेवलं आणि मला सांगितलं की मी तुला सांगू की फोन हरवलाय, आणि मी मूर्खासारखा त्यांच्या बोलण्यात अडकलो. हे ऐकून रुही संतापते आणि म्हणते, सगळ्या गोंधळामागे कारण ही म्हातारी आहे. शांत बसू शकत नाही का एका जागी? किती डाव खेळते. आधी ब्रेकअप मग फोन. ही तुझी आई आहे की एखाद्या TV सिरियलची डायन?
रुहीचं हे बोलणं ऐकून शिखर आणि शिवीन दोघंही आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघत राहतात. शिवीन तिला विचारतो, ब्रेकअप म्हणजे काय? हे ऐकून रुहीला जाणवतं की तिने काय बोलून टाकलं आहे. ती नजर चुकवत म्हणते, काही नाही, मला आता जाऊ द्या. असं म्हणत ती पुढे जाणारच असते तेवढ्या शिवीन तिच्या समोर येतो आणि गुडघ्यावर बसतो. तो हात जोडत तिला विनवतो, कृपया तुला जे काही माहीत आहे ते मला सांग. मला तेव्हाच शांतता मिळेल जेव्हा मला सगळं खरं कळेल. प्लीज सांग ना, मला सत्य काय आहे? शिवीनला गुडघ्यावर बसलेलं पाहून शिखर आणि रुही दोघेही आश्चर्यचकित होतात. जो कधीच कुणासमोर झुकला नाही तो आज युवांशीसाठी झुकला होता. रुहीला खात्री पटते की शिवीन आणि युवांशी दोघेही निरपराध होते. ते फक्त काही नीच लोकांच्या डावात अडकले होते. शिवीनला असं पाहून ती नरमते. ती त्याला उभं करत म्हणते, ठीक आहे, मी तुला सगळं खरं सांगते, पण हे सगळं युवांशीला कळू नये. शिवीन मान हलवून होकार देतो. मग रुही, शिवीन आणि शिखर तिघंही रुहीच्या ऑफिसमध्ये जातात. तिथे रुही संपूर्ण सत्य उघड करते की कसं त्याच्या आईने युवांशीला ब्लॅकमेल केलं, तिच्या किडनॅपिंगबद्दल सांगितलं आणि कसं युवांशीने शिवीनला वाचवण्यासाठी त्याच्याशी ब्रेकअप केलं. युवांशीने ठरवलं होतं की नंतर ती सगळं खरं सांगेल, पण ब्रेकअपनंतर लगेच तिचा अपघात झाला. त्यानंतर तो मेसेज आला. हे ऐकून शिवीन आणि शिखर दोघेही हादरून जातात. त्यांच्या मागे इतकं सगळं घडलं होतं याची त्यांना कल्पनाही नव्हती. त्यांना स्वतःवर आणि मिसेस सिंघानियावर खूप राग येतो. शिवीन थांबून विचारतो, युवांशीने तो मेसेज वाचल्यावर लगेच विश्वास ठेवला का की तो मीच पाठवला आहे? रुही थोडंसं हसून म्हणते, आजही जर तू तिला तोच मेसेज पाठवलास ना तरी ती विश्वास ठेवणार नाही की तो तू पाठवला आहेस. ती रागावलेली होती यासाठी की तू का शोधायला आला नाहीस. तू तिला शोधलं असतंस तर ती नक्की मिळाली असती तुला. हे ऐकून शिवीन म्हणतो, शोधलं होतं मी. रोज समुद्रकिनारी जाऊन बसायचो, वाट पाहायचो की कधीतरी ती येईल, पण ती कधीच आली नाही, कारण तोपर्यंत ती इंडिया सोडून गेली होती. रुही त्याच्या डोळ्यात पश्चाताप आणि दुःख स्पष्टपणे पाहू शकत होती. ती विचारते, मग तू तिला आधी का नाही शोधलं? ती 1 महिना कोमामध्ये होती तेव्हा तू कुठे होतास? शिवीन काहीच बोलत नाही. तो उठून खिडकीपाशी जातो. प्रत्यक्षात त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. रुही हे पाहते आणि फिकं हसत म्हणते, म्हणजे तुला तिच्यावर विश्वास नव्हता, पण जितका विश्वास तिला तुझ्यावर आहे तितका कोणालाच नसेल. शिखर पुढे येतो आणि शिवीनच्या खांद्यावर हात ठेवतो. तो म्हणतो, शिवीन आणि युवांशीचं ब्रेकअप झाल्यावर काही दिवसांनी शिवीनच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता आणि 1 आठवड्यानंतर ते गेले सुद्धा. त्यावेळी शिवीनने जे काही सहन केलं ते फक्त आम्हालाच माहीत आहे. ज्यांच्यावर त्याला या जगात सर्वाधिक प्रेम होतं ते दोघंही त्याला सोडून गेले होते. शिवीन पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याला या अवस्थेतून बाहेर यायला 1 महिना लागला आणि त्या 1 महिन्यात तो रोज म्हणायचा, माझी युवी मला फसवू शकत नाही. जी काही गोष्ट तिनं सांगितली ती खोटीच असेल. शिवीन जसजसा ठीक होत गेला त्याने सगळ्यात आधी युवांशीला शोधायला सुरुवात केली, पण तोवर ती कदाचित इंडिया सोडून गेली होती. रुहीला आठवतं की तिच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं की मिस्टर सिंघानिया आता या जगात नाहीत. त्यावेळी ती या सगळ्या गोष्टींमधून सावरली नव्हती, म्हणून तिनं त्यावेळी त्या गोष्टींकडे लक्षच दिलं नाही. रुही शिवीनकडे पाहून म्हणते, आय एम सॉरी. शिवीन उत्तर देतो, इट्स ओके. तो तिच्याजवळ येऊन विचारतो, म्हणजे याचा अर्थ युवांशी अजूनही माझ्यावर प्रेम करते, पण मग ते मूल ते कोणाचं आहे? रुही थोडी अचंबित होऊन म्हणते, अवी तुझा आणि युवीचा मुलगा नाही आहे? शिवीन लगेच नकार देतो, नाही, आमच्यात काही असं घडलंच नव्हतं की आमचं मूल असावं. रुही सांगते, मला माहीत नाही ते मूल कोणाचं आहे, पण जेव्हा युवांशीचा अपघात झाला होता तेव्हा एक माणूस आमच्या मदतीला आला होता. त्यानेच युवांशीला वाचवलं, वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेलं आणि रोज तिची काळजी घेत होता. जेव्हा युवांशी बरी झाली तेव्हा त्याने तिला सिंगापूरला आपल्यासोबत यायचं विचारलं होतं. युवांशीने सुरुवातीला नकार दिला, पण नंतर अचानक काय झालं माहीत नाही, ती त्याच्यासोबत निघून गेली. मी तिला सांगितलं होतं की तू माझ्या घरीच चल, पण तिनं नकार दिला. त्यानंतर आमचा संपर्क तुटला. एकदा कामासाठी मी सिंगापूरला गेले होते तेव्हा मी तिथे युवांशी आणि अवीला पाहिलं. मी तिला विचारलं की हे मूल कोणाचं आहे, तेव्हा तिनं फक्त एवढंच सांगितलं की हा माझा मुलगा आहे, पण त्याच्या वडिलांचं नाव तिनं कधीच सांगितलं नाही. म्हणून मला वाटलं की ते मूल तुमचं आहे.
शिवीन पूर्णपणे गोंधळलेला असतो. त्याला काही समजत नाही. तो विचारात पडतो. जर युवांशी अजूनही माझ्यावर प्रेम करत असेल तर ती असं काही दुसऱ्या कोणासोबत कधीच करणार नाही. शिवीन ठामपणे म्हणतो, आता हे सगळं मला युवांशीकडूनच जाणून घ्यायचं आहे. तीच मला खरं सांगेल. असं म्हणत तो तिथून निघून जातो. हे बघून रुही त्याला आवाज देते, थांब थांब शिवीन. पण शिवीन तिचं ऐकत नाही. रुही शिखरला म्हणते, प्लीज त्याला थांबव, नाहीतर गडबड होईल. शिखरला कळत नाही रुही असं का म्हणाली, पण तरीही तो पळत जाऊन शिवीन समोर उभा राहतो. शिखर म्हणतो, थांब शिवीन. शिवीन त्याला दूर करत म्हणतो, नाही रे, आज मला थांबवू नकोस. मला माहीत आहे मी जोपर्यंत माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळवत नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही आणि ती उत्तरं फक्त युवांशीच देऊ शकते. हे म्हणताच तो शिखरला साईडला करायला हात उचलतो, पण तेवढ्यात रुहीचा आवाज त्याच्या कानावर येतो आणि त्याचे हात थांबतात. रुही म्हणते, तुला वाटतं युवांशी तुला खरं सांगेल, आणि तेही अशा वेळी जेव्हा ती तुझ्यावर रागावलेली आहे? शिवीन आणि शिखर आश्चर्याने रुहीकडे पाहतात. रुही पुढे म्हणते, ती तुला तिच्या बोलण्यामध्ये गुंतवून असं काही बोलेल की तुला समजणारही नाही आणि तुला दूर करेल. ती आता ती युवांशी राहिलेली नाही जी प्रत्येकाचं ऐकायची. ती आता त्यालाच सत्य सांगते ज्याला ती सांगू इच्छिते. तिला तुला काही सांगायचं असतं तर तिने आतापर्यंत सांगितलं असतं. रुहीचं म्हणणं योग्य होतं, पण तरीही शिवीनला सत्य जाणून घ्यायची तळमळ असते. तो म्हणतो, मग मी काय करू? असाच थांबून राहू का? वाट पाहू की युवांशी येईल आणि स्वतःहून खरं सांगेल? रुही पटकन म्हणते, हो. शिखर आणि शिवीन दोघंही तिच्याकडे गोंधळून पाहतात की ती काय बोलते आहे. रुही समजावत म्हणते, युवांशी लहानपणापासूनच अशी आहे. तिला काही सांगायचं असेल तर ती आपोआप सांगते, पण नसेल तर काहीही केलं तरी ती काहीच सांगणार नाही. मीही अनेक वेळा तिला विचारलं की अवीबाबत सांग, पण ती कधीच काही सांगत नाही. एकदा मी तिला विचारलं, अवी शिवीनचं मूल आहे का? तर ती फक्त म्हणाली, मला याबद्दल काहीही बोलायचं नाही, जेणेकरून मला वाटावं की हे खरंच शिवीनचं मूल आहे आणि मी तिला काही विचारू नये. तिची अशी शक्कल होती, त्यामुळे तिला ना खोटं बोलावं लागलं ना खरं. ती तुलाही असंच काहीतरी बोलून टाळेल, पण जेव्हापर्यंत ती स्वतः सांगू इच्छित नाही तोपर्यंत ती खरं सांगणार नाही. शिवीन आणि शिखर शांतपणे हे ऐकत असतात. शिवीन विचार करू लागतो, मग तो ठामपणे म्हणतो, आता ती काहीच सांगणार नाही, पण काही दिवसात स्वतःच सगळं सांगेल. रुही थोडी आश्चर्याने विचारते, असं काय करणार आहेस तू? शिवीन पुढे जात म्हणतो, तेच जे मी 5 वर्षापूर्वी केलं होतं. दोघंही त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात. शिवीन म्हणतो, मी युवांशीला माझ्या प्रेमाची जाणीव करून देईन पुन्हा एकदा. तेच प्रेम जे आमच्यात 5 वर्षापूर्वी होतं. रुही म्हणते, ती तुझ्यावर रागावलेली आहे. तुला वाटतं तू पुन्हा तिचं प्रेम मिळवू शकशील? शिवीन हसून उत्तर देतो, प्रेम आणि द्वेष हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. दोघात फक्त एक पातळ भिंत असते. थोडे कष्ट घ्यावे लागतील, पण मला विश्वास आहे की मी ती भिंत तोडू शकतो. जितका वेळ लागेल लागो, पण मला काही फरक पडत नाही. जोपर्यंत युवांशी माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी वाट पाहायला तयार आहे. रुही त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास पाहू शकत होती. तिलाही आता हे जाणवतं की युवांशीच्या आयुष्यात पुन्हा आनंद आणू शकतो तर तो फक्त शिवीनच. शिखरला आपल्या मित्रावर पूर्ण विश्वास होता. तो जे बोलतो ते नक्कीच करतो. रुही म्हणाली, तुला जे करायचे ते कर, मी तुझ्यासोबत आहे, पण कृपया युवीला अजून दुःख देऊ नकोस. तिच्या आयुष्यात तिने खूप काही सहन केलंय. ती अजून त्रास सहन करू शकणार नाही. शिवीन तिला विश्वास देत म्हणतो, तू काळजी करू नकोस. आता युवीच्या आयुष्यात फक्त आनंद येईल. तिच्या जीवनातील सगळे दुःख आता संपतील. रुही म्हणते, तसंच होऊ जसं तू म्हणतोयस. असं म्हणून ती निघून जाते. शिखर थोडा वेळ तिच्याकडे बघत राहतो आणि मग तो आणि शिवीन तिथून निघून जातात. दुसऱ्या दिवशी शिवीन सकाळी लवकर उठून तयार झाला होता. तो आरशात पाहून केस ठीक करत होता. तो आज अगदी 5 वर्षापूर्वीचा शिवीन वाटत होता. त्याने व्हाईट टी-शर्ट, खाली ब्लॅक कार्गो पॅन्ट आणि बूट घातलेले होते. केस सेट करून त्याने स्वतःकडे आरशात एकदा पाहिलं. आपली जॅकेट घेतली, गाडीची चावी घेतली आणि बाहेर निघून गेला. माया हॉलमध्ये होती. ती शिवीनला असं पाहून आश्चर्यचकित झाली, पण ती काही बोलण्याआधीच तो निघून गेला. तिने मनात म्हटलं, मला असं का वाटते की काहीतरी चुकीचं घडणार आहे.
ती त्याला निघून जाताना पाहत राहते. शिवीन पटकन त्याची बहीण मानसीच्या घरी पोहोचतो आणि हॉर्न वाजवतो. मानसी नायराबरोबर बाहेर येते. शिवीन कारमध्ये बसलेला असतो. मानसी त्याचं हे रूप बघून आश्चर्यचकित होते. ती म्हणते, आज काय खास आहे का? शिवीन फक्त हळूच हसतो. गेल्या 5 वर्षात त्याने हसणं जवळजवळ सोडलं होतं. मानसी त्याला हसताना पाहून आनंदित आणि आश्चर्यचकित होते. ती नायराला कारमध्ये बसवत म्हणते, आज तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. ती कारचा दरवाजा बंद करत म्हणते, आज तिला मनवूनच मानायचं. आणि ती तिथून दूर होते. शिवीन तिचं ऐकून म्हणतो, आज नाही पण लवकरच मनवेल तिला. मानसीला आश्चर्य वाटत नाही, कारण तिला माहीत असतं की या जगात कोणी त्याला समजत असेल तर तीच. ती त्याला ऑल द बेस्ट म्हणते आणि शिवीन नायरासोबत तिथून निघून जातो. नायरा म्हणते, मामू कोणीतरी तुमच्यावर रागावलेलं आहे का? शिवीन तिच्याकडे एकदा बघतो आणि मग समोर पाहत म्हणतो, हो बेटा, खूप रागावली आहे, पण तुझा मामू तिला नक्कीच मनवेल. नायरा हसून म्हणते, मामू डोंट वरी, मामी तुमचं हँडसम फेस पाहून लगेच मानतील. मामी हा शब्द ऐकून शिवीन तिच्याकडे आश्चर्याने पाहतो. नायरा म्हणते, आय नो मामू, तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडबद्दल बोलताय आणि तुमची गर्लफ्रेंड माझी मामी होणारच ना कधी ना कधी. मग आता मामी म्हणू किंवा नंतर काय फरक पडतो? शिवीन हसत म्हणतो, आजकाल तू खूप बदमाश झाली आहेस. नायरा काही न बोलता फक्त हसते. दोघं लवकरच शाळेत पोहोचतात. अजून शाळा सुरू व्हायला वेळ होता. त्यामुळे नायरा कारमध्येच बसलेली असते आणि गेम खेळत असते. शिवीन मात्र इवांशीची वाट पाहत असतो. थोड्याच वेळात पार्किंगमध्ये तिची कार येते. तो पटकन गाडीतून उतरतो, पण तो बघतो की आज अवीला सोडायला इवांशी नाही तर तिचा ड्रायव्हर आला आहे. इवांशी न आल्यामुळे शिवीन थोडा नाराज होतो. अवी शिवीनला पाहतो आणि आनंदाने हात हलवतो. हे बघून शिवीनच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि तो त्याच्याकडे चालत जातो. नायराही धावत युवीकडे जाते आणि तिच्या मागोमाग शिवीन देखील तिथे पोहोचतो. अवी हसून म्हणतो, हॅलो बडी. शिवीन त्याच्यासमोर गुडघ्यावर बसून आपली मूठ करून म्हणतो, हॅलो. अवीही त्याच्या हाताची मूठ करून ती त्याच्या कपाळाकडे नेतो आणि मग ती मूठ शिवीनच्या मुठीला भिडवतो. नंतर शिवीन विचारतो, तुझी मम्मा आज आली नाही का तुझ्यासोबत? अवी थोडासा उदास होत म्हणतो, नाही, मम्माला ताप आहे म्हणून मी ड्रायव्हरसोबत आलो. हे ऐकून शिवीन घाबरतो. तो चिंतेने विचारतो, तिची तब्येत अचानक कशी बिघडली? काल तर ती ठीक होती. अवी म्हणतो, हो, काल ठीक होती, पण रात्री मम्माने आईस्क्रीम खाल्ली आणि त्यामुळे तिला ताप आला. शिवीन आश्चर्याने विचारतो, आईस्क्रीम खाल्ल्याने ताप? अवी डोकं हलवून म्हणतो, हो, कारण मम्माची इम्युनिटी खूपच वीक आहे. थोडंसं काही थंड खाल्लं तरी लगेच ताप येतो. पण मम्मा ऐकतच नाही. मी आज शाळेत यायलाही तयार नव्हतो, पण तिने जबरदस्तीने पाठवलं. तिची काळजी घेणारं कोणी नाही. मासीचीही आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे. हे ऐकून शिवीन अजून चिंतेत पडतो. त्याचं लक्ष अवीकडे जातं. त्याला अवीच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. हे पाहून शिवीन त्याला म्हणतो, डोंट वरी चॅम्प, मी तुझ्या मम्माची काळजी घेईन. हे ऐकून अवी आनंदित होतो. तो आनंदाने उड्या मारत म्हणतो, खरंच? शिवीनही डोकं हलवून होकार देतो. अवी खुश होतो. त्यानंतर तो दोन्ही मुलांना शाळेत मॅडमकडे सोपवतो आणि युवांशीच्या घरी जाण्यासाठी निघतो. तो युवांशीकडे चालला होता, पण त्याला माहीत नव्हतं की ती कशी रिॲक्ट होईल. ती त्याला तिची काळजी घेऊ देईल की नाही. तो युवांशीच्या घरासमोर उभा असतो. त्याला समजत नव्हतं की आज जावं की नाही, पण तो ठरवतो की जोपर्यंत तो युवांशीला पाहत नाही तोपर्यंत त्याला शांतता मिळणार नाही. तो डोअर बेल वाजवतो. शिवीन युवांशीला पुन्हा एकदा आपल्या प्रेमाची जाणीव करून देऊ शकेल का? शिवीनला पाहून युवांशी कशी रिॲक्ट होईल आणि घरी गेल्यानंतर काय काय गमती जमती होतात पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.